हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आपण या लेक्चरमध्ये मार्जिनल कॉस्टिंगचे MCQज डिस्कस करणार आहोत. डिअर स्टुडंट्स, यापूर्वी आपण मार्जिनल कॉस्टिंगचा एक इंट्रोडक्टरी लेक्चर अपलोड केलेला आहे. तो लेक्चर नक्की बघा तुम्ही. त्या लेक्चरची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचसोबत आपले काही इन्कम टॅक्स आणि रेशो ॲनालिसिसचे लेक्चर देखील झालेले आहेत. त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो फायनल इयर एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहे, आपण सर्व सब्जेक्ट 1 बाय 1 डिस्कस करत आहोत. सो जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी येणाऱ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळच्या वेळी नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया मार्जिनल कॉस्टिंग MCQज. क्वेश्चन नंबर फर्स्ट. द टर्म कॉन्ट्रीब्युशन रेफर्स टू डॅश डॅश. याचा अर्थ काय झाला आहे? कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय? सो कॉन्ट्रीब्युशन इज द डिफरन्स बिटवीन सेलिंग प्राईस अँड व्हेरिएबल कॉस्ट. सो काय आहे मार्जिनल कॉस्टिंग? इट इज द डिफरन्स बिटवीन सेलिंग प्राईस अँड व्हेरिएबल कॉस्ट. बघा, त्याचा फॉर्म्युलाच आपण बघितला होता. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. क्लिअर आहे? लक्षात ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर सेकंड. डॅश डॅश इज द कॉस्टिंग सिस्टीम वेअर प्रोडक्ट or services and inventories are valued at variable cost only. बघा, अर्थ काय झाला? अशी कोणती कॉस्टिंग सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आणि इन्व्हेंटरीज याचं व्हॅल्युएशन हे व्हेरिएबल कॉस्टनुसार होतं. सो दॅट इज ॲन्सर इज मार्जिनल कॉस्टिंग. बघा, आपण डिस्कस केलं होतं मार्जिनल कॉस्टिंगलाच व्हेरिएबल कॉस्टिंग असं देखील म्हटलं जातं. सो मार्जिनल कॉस्टिंगमध्ये व्हेरिएबल पोर्शन ऑफ द कॉस्ट हा डिस्कस होत असतो. नेक्स्ट आपण पुढील क्वेश्चनकडे जाऊया. मार्जिनल कॉस्टिंग डज नॉट टेक कन्सिडरेशन ऑफ डॅश डॅश. सो दॅट इज फिक्स कॉस्ट. लक्षात ठेवा, मार्जिनल कॉस्टिंग डज नॉट टेक कन्सिडरेशन ऑफ फिक्स कॉस्ट. सो फिक्स कॉस्टचं कन्सिडरेशन, विचार मार्जिनल कॉस्टिंगमध्ये केला जात नाही. ओन्ली व्हेरिएबल कॉस्टचा विचार केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. सो फिक्स कॉस्ट डज नॉट कन्सिडर इन टू मार्जिनल कॉस्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज द डिफरन्स बिटवीन सेल्स रेव्हेन्यू अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. सो लक्षात ठेवा, द आन्सर इज contribution. So contribution is the difference between sales revenue and total cost. आपण आत्ताच डिस्कस केलं होतं. कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे? कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सॉरी, सो आन्सर इज कॉन्ट्रीब्युशन. नेक्स्ट, द अदर नेम ऑफ मार्जिनल कॉस्टिंग इज. मार्जिनल कॉस्टिंगलाच काय म्हटलं जातं? बघा, डायरेक्ट कॉस्टिंग, व्हेरिएबल कॉस्टिंग और इन्क्रिमेंटल कॉस्टिंग. सो ऑल ऑफ दी अबोव इज आन्सर. म्हणजेच बघा, व्यवस्थित समजून घ्या. मार्जिनल कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज डायरेक्ट कॉस्टिंग, व्हेरिएबल कॉस्टिंग अँड इन्क्रिमेंटल कॉस्टिंग. हे सर्व मार्जिनल कॉस्टिंगचेच अदर नेम्स आहे. Next, the gross margin refers to dash dash. The answer is contribution. लक्षात ठेवा, the gross margin refers to contribution. काही छोटे छोटे टर्म्स आहे बघा. जेव्हा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होते आपल्याला डीपमध्ये स्टडी अपेक्षित आहे आणि बारीक बारीक कन्सेप्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मार्जिन ऑफ सेफ्टी इफ sale is 20,000 units and BEP is 15,000 units. सो आन्सर आपण हायलाईट केलेलं आहे.
5000 युनिट्स. बघा व्यवस्थित बघा, मार्जिन ऑफ सेफ्टी इन युनिट्समध्ये डिस्कस करताय, म्हणजे सेल्स इन युनिट्स दिला आहे आणि BEP देखील युनिट्समध्येच आहे. सो ॲन्सर जे येणार आहे मार्जिन ऑफ सेफ्टी, हे जे ॲन्सर येणार आहे ते देखील युनिटमध्ये आहे. आणि मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू सेल्स मायनस BEP. ओके, सो सेल्स मायनस BEP इज इक्वल टू मार्जिन ऑफ सेफ्टी. आणि जेव्हा आपण युनिट्समध्ये म्हणतोय सेल्स इन युनिट मायनस BEP इन युनिट्स इज इक्वल टू मार्जिन ऑफ सेफ्टी इन युनिट्स. लक्षात घ्यायचं आहे. ओके, ऑब्जेक्टिव्हमध्ये ॲन्सर सिलेक्ट करताना जरा काळजी घेत जरा व्यवस्थित विचार करून ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कारण B आणि Cमध्ये कन्फ्युजन होणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, गिवन ब्रेक इवन सेल्स इज 40,000 प्रॉफिट अर्न is rupees 2,000, sorry, given break even sale is 40,000, profit earn is rupees 2,000 and fixed cost is rupees 8,000. So determine actual sale. आपल्याला ॲक्च्युअल सेल्स काढायचं आहे. तर ॲक्च्युअल सेल कसं काढणार आहे बघा आपण, ब्रेक इवन सेल प्लस प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट याची टोटल म्हणजे येणार आहे आपला ॲक्च्युअल सेल. कारण ब्रेक इवन पॉईंटच्या पुढे तुम्ही खऱ्या अर्थाने प्रॉफिट मिळवायला सुरुवात करता. ब्रेक इवन पॉईंट इज अ लेवल वेअर देर इज अ नो प्रॉफिट अँड नो लॉस. आणि जेव्हा तुम्ही टोटल कॉस्ट कवर करता, हे टोटल कॉस्ट कुठे कवर होते तर BEP वरती, ब्रेक इवन पॉईंटवरती. आणि जसजसे तुम्ही पुढे जाता तसं तुम्हाला काय होणार आहे, प्रॉफिट व्हायला सुरुवात होणार आहे. सो टोटल सेल हा नेहमी ब्रेक इवन सेलच्या पुढे असेल. आणि म्हणून जेव्हा आपण सेल्सचा विचार करतो तेव्हा हे सर्व टोटल, कारण कॉस्ट कवर होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट प्लस ब्रेक इवन सेल याची टोटल तुमची टोटल सेल येणार आहे. नेक्स्ट, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन दॅट इज कॉन्ट्रीब्युशन अँड सेल्स व्हॅल्यू. स्क्रीनशॉट घेऊन ठेवत चला क्वेश्चनचे. नेक्स्ट, कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इज इक्वल टू डॅश डॅश. सो ॲन्सर इज PV रेशो. लक्षात ठेवा, कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100 इज इक्वल टू PV रेशो. आपण इन पर्सेंटेजमध्ये जेव्हा बोलतो, आणि कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स हा देखील PV रेशोच आहे. ओके, लक्षात ठेवा, इन पर्सेंटेज आपण जेव्हा बोलतो कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100 या पद्धतीने आपण बोलत असतो. सो कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इज इक्वल टू PV रेशो. नेक्स्ट क्वेश्चन, what will be the impact on BEP if fixed cost is increased? BEP means break even point. It is a point where total cost is equal to total revenue. तुमचा नो प्रॉफिट नो लॉस ही सिच्युएशन आपली BEP वर असणार आहे. आणि त्यामुळे तेव्हा तुमची टोटल कॉस्ट वाढेल जेव्हा फिक्स कॉस्ट वाढेल. फिक्स कॉस्ट वाढली म्हणजे तुमची टोटल कॉस्ट वाढणार आहे. आणि याचा अर्थ आपला ॲन्सर जे आहे दॅट इज इन्क्रीज. कॉस्ट जसे फिक्स कॉस्ट वाढू देत, बघा लक्षात घ्या, फिक्स कॉस्ट किंवा व्हेरिएबल कॉस्ट कोणतीही कॉस्ट तुमची इन्क्रीज झाली वाढली तर त्याच्यासोबत तुमचा BEPचा पॉईंट देखील वर सरकणार आहे. आणि म्हणजेच BEP देखील काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. यापूर्वी आपला जो इंट्रोडक्टरी लेक्चर झालेला आहे याच्यात आपण BEP ब्रेक इवन पॉईंटचं ग्राफिकल प्रेझेंटेशन डिस्कस केलेलं आहे. तो लेक्चर नक्की बघा, तुम्हाला हा क्वेश्चन वेल अंडरस्टँड होईल. पुढे जाऊया आपण. द फॅक्टर विच लिमिट द व्हॉल्यूम ऑफ आउटपुट ऑफ डिफरंट प्रोडक्ट ऑफ अँड अंडरस्टँडिंग द पर्टिक्युलर पॉईंट of time is known as, that is key factor. Okay,
dash dash is the excess of sales revenue over variable cost. Contribution. So contribution is excess of sales revenue over variable cost. यांचा जो डिफरन्स आहे. नेक्स्ट, द प्रॉफिट ॲट विच टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट. आत्ताच आपण डिस्कस केलं होतं. वेन देर इज अ टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट इज कॉल्ड ॲज BEP. म्हणजे ज्या ठिकाणी प्रॉफिटही नाही होते आणि लॉस पण नाही, आम्ही काय करतो, टोटल कॉस्ट आमची कवर करून घेतो आहे, दॅट इज BEP. सो वेन टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट इज कॉल्ड ॲज BEP, ब्रेक इवन पॉईंट. यालाच आपण वेगळे असंही म्हणू शकतो, टोटल सेल्स इज इक्वल टू टोटल कॉस्ट. नेक्स्ट, the break-even chart helps the management in. break-even chart ची मदत काय काय होणार आहे. फर्स्ट, फोरकास्टिंग ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट, फोरकास्टिंग कॉस्ट अँड प्रॉफिट, कॉस्ट कंट्रोल, लॉंग टर्म प्लॅनिंग अँड ग्रोथ. सो ऑल ऑफ दी अबव सर्व याच्यामध्ये आपल्याला ब्रेक इवन चार्टची मदत होणार आहे. तुम्ही नक्की इंट्रोडक्टरी लेक्चर बघा, त्यात तुम्हाला ब्रेक इवन चार्ट डिटेलमध्ये समजेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ब्रेक इवन चार्ट प्रेझेंट ओनली कॉस्ट व्हॉल्यूम प्रॉफिट. इट इग्नोर्स अदर कन्सिडरेशन सच ॲज. बघा, ब्रेक इवन चार्टमध्ये कॉस्ट व्हॉल्यूम आणि प्रॉफिटचा आपण विचार करत असतो. खालील काही घटक आहे, म्हणजे जसे की कॅपिटल असेल, मार्केटिंग ॲस्पेक्ट्स असतील आणि गव्हर्मेंट पॉलिसीज असतील, याचा विचार ब्रेक इवन चार्टमध्ये केला जात नाही. तसं बघायला गेलं तर कॅपिटल, मार्केटिंग ॲस्पेक्ट्स आणि गव्हर्मेंट पॉलिसीज याचा देखील कॉस्टवर परिणाम होत असतो. मात्र ब्रेक इवन चार्टमध्ये आपण याचा विचार करत नाही. हे एक लिमिटेशन आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, एक्सपेन्सेस दॅट डू नॉट व्हेरी विथ द व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन आर नोन ॲज. म्हणजे असे कोणते खर्च आहे की जे प्रोडक्शननुसार बदलत नाहीत, दॅट इज फिक्स एक्सपेन्सेस. नेक्स्ट, डॅश डॅश इज द एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर ब्रेक इवन सेल्स. काय आहे आन्सर? मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी इज द एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर ब्रेक इवन सेल्स. मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युलाच आहे, margin of safety is equal to sales minus BEP, that is break even sale. Next, all fixed costs either manufacturing or non-manufacturing are recognized as dash dash in marginal costing. सर्व फिक्स कॉस्ट, मग त्या मॅन्युफॅक्चरिंग असू देत किंवा नॉन मॅन्युफॅक्चरिंग असू देत, मार्जिनल कॉस्टिंगमध्ये त्याला काय म्हटलं जातं? सो दॅट इज पिरियड कॉस्ट. लक्षात ठेवा, फिक्स कॉस्टला मार्जिनल कॉस्टिंगमध्ये पिरियड कॉस्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट, द फॉर्म्युला फॉर मार्जिन ऑफ सेफ्टी इज वन ऑफ द फॉलोविंग. खालीलपैकी कोणता फॉर्म्युला हा मार्जिन ऑफ सेफ्टीचा आहे? PV रेशियो डिवाइड बाय प्रॉफिट, और profit divided by PV ratio, or profit divided by sale, or contribution divided by fixed cost. The answer is profit divided by PV ratio. Margin of safety चा second formula, that is profit divided by PV ratio. Next, margin of safety can be improved by increasing production or increasing selling price or reducing the cost. So all of the above. या कुठल्याही कारणाने तुम्ही मार्जिन ऑफ सेफ्टी इम्प्रूव्ह करू शकता. नेक्स्ट, विच इज द करेक्ट फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेटिंग BEP. BEP कॅल्क्युलेट करण्याचा खालीलपैकी कोणता बरोबर फॉर्म्युला? A, ब्रेक इवन पॉइंट इन युनिट्स इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. B, break even points in value is equal to total fixed cost divided by contribution into sale. C,
ब्रेक इवन पॉईंट इन व्हॅल्यू इज इक्वल टू टोटल फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. सो ऑल दीज 3 आर फॉर्म्युलाज ऑफ BEP. लक्षात ठेवा आपल्या मार्जिनल कॉस्टिंगमध्ये एक विशिष्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशनचे खूप सारे फॉर्म्युलाज आहेत. तुम्हाला सर्व रिमाइंड करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर सर्व फॉर्म्युलाचं तुम्हाला कॅल्क्युलेशन देखील येणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मार्जिनल कॉस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज. सो डायरेक्ट कॉस्टिंग अँड व्हेरिएबल कॉस्टिंग बोथ. मार्जिनल कॉस्टिंगलाच डायरेक्ट कॉस्टिंग आणि व्हेरिएबल कॉस्टिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. A high margin of safety indicates the more actual sale than break even sale. Is it true or false? So answer is a true. High margin of safety म्हणजेच काय असणार आहे तर मोर ॲक्च्युअल सेल दॅन ब्रेक इवन सेल. जेव्हा तुमचा सेल वाढणार आहे तेव्हा तुम्ही ब्रेक इवन पॉईंटच्या लाईनला क्रॉस कराल. ब्रेक इवन पॉईंटला क्रॉस केलं म्हणजे तुमची ग्रोथ, तुमची जी पोझिशन आहे बिझनेसची, प्रॉफिट अर्निंगची, हे चांगली असणार आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे, मार्जिनल कॉस्टिंग इज द मोस्ट युजफुल टेक्निक फॉर. क्वेश्चन लक्षात घ्या. मार्जिनल कॉस्टिंग इज द मोस्ट युजफुल टेक्निक फॉर. कुणासाठी ही युजफुल टेक्निक? ऑप्शन 1 शेअर होल्डर्स, ऑप्शन बी मॅनेजमेंट और ऑप्शन सी क्रेडिटर्स. सो आन्सर इज मॅनेजमेंट. लक्षात ठेवा मार्जिनल कॉस्टिंग ही इंटरनल कंट्रोलसाठी आहे. दॅट्स वाय इट इज युजफुल टू दी मॅनेजमेंट. थँक्यू स्टुडंट्स. आपण थांबूया आजच्या लेक्चरला. हे काही इम्पॉर्टंट मार्जिनल कॉस्टिंगचे MCQ आज आता आपण डिस्कस केलेलं आहे. येणाऱ्या लेक्चरमध्ये मार्जिनल कॉस्टिंगचं कॅल्क्युलेशन्स, हाऊ टू सॉल्व सम प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत. कारण देर आर चान्सेस तिथे बघा एक्झाममध्ये तुम्हाला काही कॅल्क्युलेशन टाईपचे प्रॉब्लेम्स देखील येऊ शकतात. कॅल्क्युलेशन टाईप्सचे क्वेश्चन देखील येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला अमाऊंट्स दिलेले असणार आहे आणि त्या अमाऊंट फॉर्म्युलाजमध्ये इन्सर्ट करून तुम्हाला योग्य ॲन्सर चॉईस करावं लागेल. आणि ह्या टाईपचा आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येत आहोत की ज्याच्यामध्ये BEP कॅल्क्युलेशन असेल, PV रेशिओ असेल, कॉन्ट्रीब्युशन असेल, हे कॅल्क्युलेशन्स आपण बघणार आहोत. त्याचबरोबर या सर्व कॅल्क्युलेशनच्या रिलेटेड क्वेश्चन कसे पडतील हे देखील बघणार आहोत. सो थँक्यू स्टुडंट्स. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय.